जवळपास 8,000पेक्षा जास्त तासांचा अनुभव त्यांना विमान चालवण्याचा होता। सहवैमानिक होते, त्यांना देखील 11,000 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता। कॅप्टन सबरवाल यांनी ATCशी संपर्क साधला होता, त्यांनी मदत मागितली होती, याला देखील आता दुजोरा मिळालेला आहे। आणि आताच आपण फोटो पाहिला होता, त्यामध्ये दिसतंय की माजी मुख्यमंत्री गुजरातचे विजय रूपाणी देखील याच विमानातून प्रवास करत होते। बिझनेस क्लासमधून ते प्रवास करत होते। त्यांच्या संदर्भात सुद्धा आता माहिती मिळणं गरजेचं आहे की नेमकं त्यांच्यासोबत काय झालेलं आहे, ते जखमी आहेत, काय अपडेट समोर येते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। 700 फुटावरून हे विमान खाली कोसळलं। 1:38 ही विमानाने उड्डाण केलं होतं आणि त्यानंतर काही वेळातच हे विमान कोसळलं। 1:40 सरकारी रुग्णालयावर हे विमान कोसळलं। दृश्य सगळे आपण पाहिली आताच। ही इमारत जी आहे जिच्यावरती सध्या पाण्याचा फवारा केला जातोय, जी संपूर्ण काळी पडलेली इमारत, तीच ती इमारत आहे जी रुग्णालय किंवा तिथले जे डॉक्टर्स आहेत त्यांचं हॉस्टेल म्हणून ते आहे। ज्यावेळेला हे विमान या इमारतीला धडकलं त्यावेळेला नेमके त्या हॉस्टेलमध्ये, त्या इमारतीमध्ये किती जण होते याची अद्याप संख्या समोर आलेली नाही। मात्र काही जणांनी माहिती दिली की अनेक जण तिथे होते आणि दुर्घटनेनंतर आम्ही त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयामध्ये दाखल केलं, अशी माहिती काही वेळापूर्वी काही जणांनी दिलेली आहे। प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार 50 ते 60 या ठिकाणी डॉक्टर्स आणि काही शिकाऊ डॉक्टर्स सुद्धा या ठिकाणी होते, जे तिथे मेसला येत होते। नेमकं तेव्हाच ही वेळ होती, 1:30 ते 2चा त्यांचा मेसचा टायमिंग असतो, जेवायला ते येत असतात आणि त्याच वेळी इमारतीला हे विमान कोसळलं। अगदी भगदाड पाडून इमारतीत ते घुसलेलं आहे आणि त्याची दृश्य आपण पाहिलेली आहेत। अतिशय भीषण दृश्य आहेत आणि अक्षरशः म्हणजे काही जण जेवताच ही दुर्घटना घडलेली आहे, त्याच वेळेला त्यांचे प्राण गेलेले आहेत असं देखील आता माहिती समोर आलेली आहे। तसे काही फोटो देखील समोर आलेले आहेत। अनेक खोल्या आहेत, त्यांच्या भिंती पडल्याचं यातून दिसतंय, मोठी मोठी भगदाडं या ठिकाणी दिसत आहेत। हॉस्टेलची इमारत जी होती ती आता धोकादायक परिस्थितीत असल्याचं कळतंय आणि तात्काळ तिथल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलंय। संपूर्ण इमारत परिसर सुद्धा सील करण्यात आलेला आहे।